आज करणार आहे आपण गोड पापड्या. अक्षय तृतीयेनिमित्त करणार आहे आपण आज साखरेच्या गोड पापड्या. चला तर कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण प्रमाण ह्या ग्लासाने घेतलेला आहे. 1 ग्लास रवा, 1 ग्लास गव्हाचे पीठ गाळून घेतलेलं आहे, 1 ग्लास मैदा, अर्धा ग्लास तांदूळाचं पीठ आणि अर्धा ग्लास बेसन. जे आपलं पूर्ण हे मिक्स 4 ग्लास झालेलं आहे. आता आपण मिक्स करूया. रवा, तांदूळाचं पीठ, हा मैदा. आपण सर्व पीठ गाळून घेतलेले आहे. गव्हाचं पीठ, विलायची पावडर, चवीनुसार मीठ. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि आपण हे डालड्याचं मोहन टाकणार आहे. गरम केलेलं आहे. तुम्ही तेलाचंही टाकू शकता किंवा तुपाचं. आपण बेसन जे घेतलेलं आहे ते मिक्स केलेलं नाही आहे. आता हे मिक्स करून आपण असं 5 मिनिट ठेवणार आहे. आणि बेसन जे आहे अर्धा ग्लास घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण बेसन भाजून घेऊया हलकंसं. आधी मी याच्यात डालडा गरम केला होता या कढईमध्ये, म्हणून ही अशी दिसत आहे. चला तर हे गरम केलेलाच डालडा आहे. थोडा डालडा घेतलेला आहे, 2 चम्मच आहे, छोटे चम्मच. त्यात आपण हे बेसन टाकले. बेसन हलकंसंच भाजायचं आहे आपल्याला. बेसन टाकल्याने थोडा कलर पापडीचा चेंज होतो, जसे गोल्डन कलर थोडा चेंज होतो आणि खायला थोडीशी पापडीची टेस्ट छान वाटते. आता हलकंसं आपण भाजून घेऊया बेसन. एक साईड आपण आता साखरेचा पाक करूया. पातेलं घेतलेलं आहे. 4 ग्लास साखर आहे. 1 ग्लास मी साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड पाहिजे असेल तर कमी जास्त करू शकता. चार ग्लास पीठ झालेलं आपलं पूर्ण तयार. त्याला 1 ग्लास साखर घेतलेली आहे. आणि 1 ग्लास पाणी. त्याचं पूर्ण आपण पाणी करणार आहे साखरेचं. तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर थोडी साखर घेऊन करू शकता, पण प्रमाण जे आहे ते प्रमाण परफेक्ट आहे. जास्त गोड आणि एकदम हे नाही होत. बेसन भाजून झालेलं आहे आपलं. हलकंसं कलर गोल्डन आलेला आहे. एकदम कोरडं भाजलेलं आहे मी. आणि मी डालड्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही तुपाचाही करू शकता. चला तर हा पाक पण तयार झालेला आपला. जास्त पाक गाळा करायचा नाही आपल्याला. 1-2 उकळे आले की बस बंद करायचा आहे. पाक झालेला आहे आपला. आता आपण याला 10 मिनिट थंड करायला ठेवू. बेसन पण थंड होईल आणि पाक पण आपला थंड होईल. बेसन आपलं थंड झालेलं आहे. जर गडे जर पडले तर आपण चाळणीनं गाळून घ्यायचे किंवा हाताने असे मिक्स करून घ्यायचे, फोडून घ्यायचे हाताने.
पाक पण आपला थंड झालेला आहे. आता आपण याला मिक्स करू बेसन. आता मिक्स करूया आपण. मी आधी मोहन टाकलेलं होतं बघा, अशी मूठ झाली पाहिजे, तेव्हाच आपल्या पापड्या छान कुरकुरीत होईल. आता आपण याला भिजून घेऊया. थोडा थोडा पाक टाकायचा आपल्याला. पाक थोडा कोमटच ठेवायचा आपल्याला. थोडा थोडा पाक टाकून आता आपण हा गोळा तयार करून घेऊया. पाक बघा एकदम असा पातळ नाही. हा गोळा तयार करून घेऊ आपण भिजून. गोळा आपला तयार झालेला आहे. एकदम घट्ट भिजवलेला आहे. आणि आपण साखरेचा जो पाक केलेला होता तो बरोबर झालेला आहे. तुम्ही साखरेची गूळ पण टाकू शकता, गुळाच्या पण करू शकता. मी साखरेच्या केलेल्या आहे. आता याला 15 मिनिट असंच ठेवूया गोळा. 15 मिनिट झालेले आहे. आपला गोळा एकदम असा कडक आलेला आहे. आता याला हाताने छान मळून घेऊ आपण. बघा किती टाईट आलेला आहे. आता छोटे छोटे आपण गोळे करू. आणि हा मैदा घेतलेला आहे कोरडा. पापड्याच्या बेलण्यानेच लाटायचं आपल्याला, छान होतं. बघा अशी लाटलेली आहे, एकदम पातळही नाही आणि एकदम जाडी नाही. आता अशा पद्धतीने आपण पूर्ण पापड्या लाटून घेऊया. एक कपडा घेतला आणि कपड्यावर टाकलेला आहे. आता आपण या पूर्ण फॅन खाली 1 तास ठेवणार आहे. आपला 1 तास झालेला पापड्या चांगल्या फॅनच्या हवेमध्ये वाळलेल्या. बघा एकदम अशा कडक झालेल्या. आता आपण याला तळून घेऊया. बघा जाडसर, एकदम जाडसरही नाही केली आहे आणि पातळही नाही आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपल्याला एकदम तेल खूप गरम करायचं नाही आहे. आपल्याला थोडं कोमटच ठेवायचं आहे. चला तर आता आपण पापड्या तळून घेऊया. गॅस मिडियम ठेवायची आपल्याला. गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळायची आहे. मिडियम गॅसवर तळायची आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे. आता आपण पूर्ण तळून घेणार आहे या पापड्या. अशाच पद्धतीने आपण पूर्ण पापड्या तळून घेणार आहे. आपल्या पापड्या तळून झालेल्या आहे. बघा छान गोल्डन कलर, छान मस्त झालेले आहे, खुसखुशीत. एकदम कुरकुरीत झालेला आहे.
तुम्ही पण करून बघा अशा मी केलेल्या पद्धतीने. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.